नमस्कार मंडळी, हरभऱ्याची पेरणी कधी करावी? कारण हरभऱ्याच्या पेरणीची वेळ जर चुकली तर याचा सरळ परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो। तर आपल्या भागात हरभऱ्याची पेरणी 3 भागात केली जाते। एक म्हणजे कोरडवाहू, दुसरं म्हणजे ओलीत आणि तिसरं म्हणजे उशिरात उशीर। आता याच्यामध्ये उशीर म्हणजे एखादी पीक जर आपलं निघायचं असेल तर उशिरात उशीर आपण किती तारखेपर्यंत हरभऱ्याची पेरणी ही करू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी कोरडवाहू मध्ये म्हणजे ज्यांच्याकडे अजिबातही पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी कोणत्या तारखेपर्यंत करावी तर याची माहिती आता आपण पाहूया। तर ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू जमीन आहे त्यांनी 10 ऑक्टोबर पर्यंत आपल्या हरभरा किंवा चण्याची पेरणी ही करून टाकावी। आता यावर्षी सोयाबीन सोंगायला वेळ झाला तर 10 दिवस मागे पुढे झाले तरी चालेल। म्हणजे आता 20 ऑक्टोबर किंवा 25 ऑक्टोबर पर्यंत कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी चालेल। दुसरा मुद्दा ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ओलिताची सोय आहे म्हणजे ते 1, 2, 3 पाणी देत असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी जवळपास 10 नोव्हेंबर पर्यंत ओलीत म्हणजे आपली जमीन ओलवून ते आपल्या हरभरा किंवा चना हे आपल्या शेतामध्ये पेरू शकतात। तिसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा एखादी पीक असेल आणि ते पीक निघायला वेळ असेल तर आता त्या शेतकऱ्यांनी 10 डिसेंबर पर्यंत सुद्धा हरभरा किंवा चण्याची पेरणी केली तरी चालेल। परंतु 10 डिसेंबरच्या समोर जाता कामा नये, कारण समोर जर थंडी कमी झाली, आता तुम्हाला माहित असेल जेवढी थंडी पडेल तेवढा हरभरा पिकेल हे तर तुम्हाला माहितच आहे। तर समोर जर थंडी कमी झाली तर आपला हरभऱ्यामध्ये किंवा हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट येतो। तर एकंदरीत कोरडवाहू, ओलीत आणि उशिरात उशीर आता तीनही मी तुम्हाला सांगितलं आहे। आणि महत्त्वाचं सांगायचं झाल्यास या वर्षी आपल्या जमिनीमध्ये जो काही रोग होता तो त्याने आपलं सोयाबीन तर गेलं, एकरी 1 पोते 2 पोते 3 पोते कोणाकोणाला पिकले तर 5 पोते, याच्यावर काही ॲव्हरेज यावर्षी सोयाबीनचे झाले नाही किती पण काळजी घेतली तरी। तसंच आपल्या हरभऱ्याचं सुद्धा होऊ शकते। त्यामुळे हरभऱ्याची पेरणी वेळेवर करा, त्याला बीज प्रक्रिया करा। मी बीज प्रक्रियेचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे। त्याचप्रमाणे हरभऱ्यासोबत जे काही खत आहे तर ह्या खतमध्ये जे काही धरती कंपनीचं बायोट्रॅप आहे तर ह्या बायोट्रॅपचा उपयोग करा। याच्यामध्ये काय होणार आहे की जमिनीमधली बुरशी नष्ट करण्याचं काम हे बायोट्रॅप करेल। आणि महत्त्वाचं काय याच्यात तर हे बायोमध्ये आहे। आणि तुम्हाला सांगायचे असे आहे की कीटकनाशक पेक्षा किंवा रासायनिक पेक्षा बायोचे प्रोडक्ट किंवा बायोचे रिझल्ट हे चांगले असते। त्यामुळे बीज प्रक्रिया करत असताना ट्रायकोडर्माची करा आणि खतासोबत एकरी 4 किलो धरती कंपनीचं बायोट्रॅपचा उपयोग केला तर आपल्या जमिनीमधून येणारी मर त्याच्यामध्ये रोखण्यामध्ये मदती होणार आहे। तर एकंदरीत हरभरा कधी पेरावा याच्याबद्दल थोडीशी माहिती होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण भरपूर शेतकरी हरभऱ्याची पेरणी वेळेवर करत नाही। काही शेतकरी करतात, परंतु जे शेतकरी नवीन आहेत त्यांच्यासाठी ही माहिती होती। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे।